तुकाराम महाराज म्हणतात की भगवंत सर्व ठिकाणी आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही भगवंताचा असा भेदभाव, दुजाभाव कधीच करू नका. मग काय म्हणतात ते बघा, भूती भगवत भाव, मात्रा सहित जीव, अद्वैत तो ठाव, निरंजन एकला, ऐशी गरजती पुराणे, वेदवाणी सकळ जन, संत गरजतील तेने, अनुभवे निर्भर, माझे तुझे हा विकार, निरंसुता एकंकार, न लगे काही फार, विचाराची कारणे, तुका म्हणे दुजे, हे तो नाही सहजे, संकल्पाच्या काजे, आपोआप वेढले. तर सर्व भूतमात्राच्या ठिकाणी भगवंत आहे अशी भावना व सर्व जीव मात्र एकच आहे अशी अनुभूती, भेदशून्य शुद्ध व एकाकीच आहे. पुराणे, वेद, लोक हे सर्वजण असेच बोलतात. अशा अनुभवाने संत निर्भय होऊन हेच गर्जना करून सांगतात की माझे तुझे हा भेदभाव विकास आत्मज्ञानाने दूर झाला म्हणजे एक चैतन्य तत्वच उरते. याशिवाय दुसरा कोणता विचार करूच शकत नाही आणि करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, दुजाभाव हा विपरीत कल्पनेने वाढलेला हे काही त्याची सहज स्थिती नाही. जीवाच्या ठिकाणी अनेक संकल्प वाढले म्हणूनच तो आपोआप द्वैतभावाचा प्रसार झाला. म्हणजे जीव आणि शिव अद्वैत आहेत, एकच आहेत. म्हणजे हा अद्वैत भाव तुम्ही मनामध्ये ठेवा, द्वैत भावाचा तुम्ही विचार करू नका. अद्वैत भाव जर मनामध्ये ठेवला तरच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल, असे अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.